हॅलो फ्रेंड्स, ग्रीन चिली सॉस आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या कापून आणि थोडंसं लसूणाच्या पाकळ्या. तर इथे आपण काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे आणि त्याच्यात आपल्या मिरच्या आणि लसूण शिजवून घ्यायचा आहे. छान असा शिजल्यानंतर असा तो कलर त्याचा चेंज होतो. असा कलर चेंज झाला की हा आपल्याला घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे. मग थोडासा थंड झाला की तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण याची पेस्ट करायची आहे. ही पेस्ट केल्यानंतर याच्यात तुम्ही थोडंसं पाणीही घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी इथे नाही घातलं, नंतर घालूया. तर इथे आपण अशी चटणी काढून घेतलेली आहे. आता ही आपल्याला गाळून घ्यायची आहे एका चाळणीवरती गाळून घेतल्यावर जे काही वरती राहील ते पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे आपण पुन्हा थोडंसं पाणी घालून मिक्सरला अजून बारीक करून घेऊया. तर इथे मी बारीक केलेलं आहे. आता पुन्हा आपण हे गाळून घेऊया. अशा पद्धतीनं पाणी घालून याच्यामध्ये थोडंसं आपण पुन्हा वाटलेलं आहे. अशा पद्धतीनं आपले हे आपण चाळणीवरून मिश्रण गाळून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आता काही नाही, आता कढईमध्ये घालायचं. हे कढई ठेवायची, गरम करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे सॉस तयार करून. आता इथे वाटलेली मिरची आपण घेतलेली आहे. पॅनमध्ये टाकल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं मीठ, धनेपूड, जिरेपूड आणि काय टाकायचं, साखर, विनेगर हे सगळं टाकून छान असं याला अगोदर शिजवून घ्यायचं आहे. हे पाहतात मी इथे थोडंसं शिजल्यानंतर मीठ घालते. ही घातली आहे साखर. आता आपण याच्यामध्ये धनेपूड आणि जिरेपूड घालूया. जिरेपूड, धनेपूड हे घ्यायचं आहे मिक्स करून. आता इथे थोडासा सॉस बनवायचा होता मला, सो इथे थोडा क्वांटिटीत केलेला आहे. आणि इथे काय केलेलं आहे, थोडंसं कॉर्नफ्लोअर मी पाण्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं विनेगर घेऊया. म्हणजे याला चटपटीत अशी चव येते. तर इथे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. हा आपला ग्रीन चिली सॉस तयार आहे. तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. तर इथे आपण हा घेऊया काढून. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपल्याला ग्रीन चिली सॉस घरच्या घरी मस्त असा चटपटीत तयार करत आलेला आहे. तर हे जे आहे मी लगेच वापरणार आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा लागेल तेव्हा तुम्ही बनवा. आणि हे जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही पातळही बनवू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. डू ट्राय इट.